हाय, गुड मॉर्निंग ऑल. खूप वर्ष आधी मी एक साधा पिक्चर बघितला, एकदम साधा, गुळाचा गणपती, मराठी पिक्चर. ओके, तसा मी पाहिलं, तसा विचार केला ना तर तो पिक्चर मग म्हणजे खूप सिरियस आहे तो मूवी. तसं पाहिलं तर पण तो खूपच हलका फुलका वाटला होता तेव्हा. आय वॉज व्हेरी यंग यार, आय वॉज जस्ट अ किड. ओके, एंटरटेनमेंट म्हणून बनवलेला पिक्चर बहुतेक पु ल देशपांडेंनीच बनवला वाटतं तो. पण तसं पाहिलं पिक्चरचं सार खूप सिरियस आहे. ओके, त्यातनं ना गण्या नावाचं कॅरेक्टर ते बहुतेक पु ल देशपांडेंनीच केलेलं आहे. तो निवड मूर्ख भयाड असतो एखादा तो. ओके, फुलं विकत असतो, पण की नाही त्याला की नाही नाटकात काम करायची खूप इच्छा असते. ओके, त्याला काही असं मिळत नाही बिचारायला नाटकात काम वगैरे करायला, तर मग घरीच असं काहीतरी रोल प्ले करत असतो, भगतसिंगांचा किंवा महात्मा गांधींचा किंवा सुभाषचंद्र बोसचा असा काहीतरी. तर त्याला ते घरी काही नाटक करायला मिळत नाही. मग एक दिवशी काहीतरी जंगलात जाऊन असं तो नाटक करतो, भगतसिंगांचा रोल वगैरे करतो. आणि तिथं काय असतं, एक बदमाश राजकारणी असतो, त्याला तो दिसतो हा भगतसिंगांचा कॅरेक्टर करतो. त्याला लक्षात हा तो खूप भयाड आहे. मग तो काय करतो, तो बदमाश जो राजकारणी आहे ना, याला असं समोर करतो. ओके, याला समोर करून नंतर मग आपलं राजकारण करतो. म्हणजे हा तो मूर्खच असतो, हा गण्या जो असतो. याला माहित सुद्धा नसतं आपण वापरल्या जातोय म्हणून. याच्यामध्ये नुसता हवा भरतो तो एकदम, मी भगतसिंग आणि मी असा. त्याच्याकडे ती नकली बंदूक असती, तर नकली बंदूक घेऊन फिरतो सगळीकडे. आणि हा बदमाश राजकारणी त्याची एवढी वाहवा करतो, एवढी वाहवा करतो, त्याला खूप मोठ्या लेवलवर असा नेऊन असा प्लॅटफॉर्मवर पोर्ट्रे करतो. आणि त्याच्या मागे तो स्वतःचा राजकारण करतो. मग कालांतराने ते कळतं की हा तर एकदम भयाड मुलगा आहे, हा गण्या आहे, गेला तर काही अक्कली नाही, हा निवड ठस आहे. मग तो राजकारणी पकडला जातो आणि जेव्हा हे कळतं की हा निवड, तर त्याला ते गुळाचं गणपती नाव दिलंय त्या गण्याला. ओके, आता ही कॉक्रोच पार्टी मला तशीच वाटते यार, गण्यासारखी. म्हणजे काय मॅनिफेस्टो नाहीये, काय आयडियोलॉजी नाहीये. बस काय आयडियोलॉजी काय आहे, तो हमको नाही, काय रुलिंग पार्टी तो विरोध करणं, बस एवढीच आयडियोलॉजी दिसते मला. तो कोण आहे, तो दीप्ती का काहीतरी नाव आहे, मी त्याची मुलाखत बघितली यार. म्हणजे द मॅन डझंट हॅव अ कॉन्फिडन्स ॲट ऑल. म्हणजे का बरं फॉर्म केलं, तर असं मी गंमत फॉर्म केली. अरे दिस कॅनॉट बी अँसर यार. तुम्ही देशामध्ये काहीतरी मोठं हे आणताय, लाट आणताय. ओके, आणि तुम्ही म्हणता मी गंमत फॉर्म केली. ठीक आहे, गंमत फॉर्म केली. व्हॉट अबाउट युअर आयडियोलॉजी, व्हॉट अबाउट युअर द मॅनिफेस्टो, का आहे काय? नाही, आम्हाला रुलिंग पार्टीला विरोध करायचा, रुलिंग पार्टीच्या आयडियोलॉजीला विरोध करायचा आहे. त्यांनी ते काय ईव्हीएम मध्ये घोटाळा केला, इकडे कसे निवडून आले. अरे व्हॉट इज दिस यार, व्हॉट इज दिस? आणि का बरं विरोध करायचा तुम्हाला? जस्ट तुमच्या मनात आलं म्हणून, गुळाच्या गणपतीसारखं. म्हणजे आय टेल यू, अल्टिमेटली दिस कॉक्रोच पार्टी इज गोइंग टू गेट युटिलाइज बाय द अनदर पॉलिटिकल पार्टीज. दिस इज व्हेरी शुअर. ज्यांना आयडियोलॉजी नहीं है, जिनके पास में कोई मॅनिफेस्टो नहीं है, ये ऐसी यूज होते रहते हैं. ओके, आणि शेवटी यांची हालत त्या गण्यासारखीच होऊन जाते, गुळाच्या गणपतीसारखी. ओके, मला एक कळत नाही यार, तुम्ही अमेरिकेत जाऊन शिकताय आणि तुमची आयडियोलॉजी तुमको सिर्फ ये करना है की भाई आम्हाला रुलिंग पार्टीला विरोध करायचा आहे. अरे बाबा, 15 वर्षाआधी देशाची काय हालत होती आणि आता काय, जरा कम्पेअर कर. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट किती झालेलं आहे. ओके, टॅक्स सिस्टीम किती स्मार्ट झालेली आहे, ट्रान्सपरन्सी किती आलेली आहे, जिओ पॉलिटिकली आपण किती स्ट्रॉंग झालेलो आहे. आपल्याला आज किती मान मिळतोय जिओ पॉलिटिकल लेवलला. म्हणजे आणि लॉट ऑफ थिंग्स हॅव टेकन अ पॉझिटिव्ह टर्न यार. आम्ही तर म्हणजे आय टेल यू, 35 वर्षाआधी, काहीतरी 40 वर्षाआधी आम्हाला तर कायम इथे बॉम्बस्फोट झाला, तिथं ट्रेनचे ऍक्सिडेंट झाले, इथं पूर आला, तिथे इतके लोक वाहून गेले, इकडं चेंगराचेंगरी झाली, इथे दंगे झाले. हेच असायचं बातम्यांमध्ये, हेच असायचं. म्हणजे आतंकवाद एवढा कॉमन होता. म्हणजे काश्मीर तर आतंकवादाचं सेंटरच होतं. म्हणजे काश्मीर आपल्याला कधी मिळेल असं हे वाटतच नव्हतं बाबा. आतंकवाद्यांची दादागिरी होती, म्हणजे इतकी इन्सिक्युरिटी होती. ती इन्सिक्युरिटी अक्षरशः डीएनए मध्ये घुसली होती आमच्या सगळ्यांच्या. आम्हाला वाटलं होतं हा देश असाच राहणार आहे, आणि सगळे लोक आम्ही अक्षरशः भित्रे झाले होतो. देर वॉज ह्यूज फ्रस्ट्रेशन, देर वॉज म्हणजे काही असं मुवमेंट नव्हती, खूप लिथार्जी होती, असं इनर्शिया था. खूप कमी लोक श्रीमंत होते, खूप कमी लोकांकडेच असं तो एक अप्रोच था एक्सपांड करने का. बाकी तो कुछ भी नहीं था यार. मेन स्ट्रीम मीडिया था, मेन स्ट्रीम मीडियाने जे छापलं तीच बातमी असायची आणि तेच सत्य असायचं. आज तर किती प्रगती झाली यार. तुम्ही कागद घ्या, कागदावर 15 वर्षाआधी देश कसा होता ना आता कसा आहे. या रुलिंग पार्टीनी, म्हणजे हे जे गव्हर्नमेंट आहे, यांनी प्रगती केली की नाही केली हे बघा जरा, कागदावर टिक करा.
आणि तुम्ही जे पॉईंट घेऊन आले हे खूप जण घेऊन आलेले आहेत. ईव्हीएम मध्ये धांदली झाली, इकडे ते कसे निवडून आले तिकडे कसे. अरे बाबा, निवडून आलेलं सरकार आहे. तिथं जाऊन बसले नाहीये मोदी की अरे बाबा मी प्राईम मिनिस्टर आहे, अमित शहा जाऊन बसले अरे मी होम मिनिस्टर आहे. निवडून आणले सगळ्यांनी त्यांना. काही कळतंय का तुम्हाला निवडून आणणं म्हणजे? मतदान झालेलं आहे, किती टक्के लोकांनी मतं दिलेत तेव्हा ते आज मेजॉरिटीमध्ये त्यांचं सरकार बनलेलं. काही तर यार विचार करा यार. अमेरिकेत जाऊन शिकताय तुम्ही, बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन शिकताय आणि काही कॉन्फिडन्स नाही तुमच्या बोलण्यामध्ये. तुमच्याकडे ना आयडिओलॉजी आहे ना तुम्हारे पास में कोई मॅनिफेस्टो आहे. जस्ट कुठून कोणीतरी तुम्हाला हवा दिली आणि जस्ट तुम्ही याचं कॉक्रोच तयार होऊन गेले. आणि काय नाव ठेवताय कॉक्रोच? काय नाव ठेवताय? म्हणजे उद्या चालून यार तुमचा मुलगा म्हणेल मला माझ्या मुलाचं नाव, मला पप्पा तुम्ही पार्टीचं नाव कॉक्रोच ठेवलं, आता माझं नाव ढेकून ठेवा. चालेल का तुम्हाला? कैसा चलेगा बॉस? नहीं चलेगा. माझ्यासारखा आला तर हिट तो मारनीच वाला है. मेरे देश में मैं कॉकरोच थोड़ी खपाने वाला हूं. मैंने देश का बहुत बुरी हालत देखी है, बहुत फ्रस्ट्रेशन देखा है. आई एम नॉट गोइंग टू टॉलरेट दिस बॉस. आई एम नॉट गोइंग टू टॉलरेट. कॉकरोच आएगा तो हिट मारूंगा मैं. दिस इज वेरी श्योर. लव यू ऑल. टेक केयर. बाय.